परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात, अर्जुना, धर्माची संस्थापना, भक्तांचे रक्षण, दृष्टांचा नाश हेच माझ्या अवताराचे प्रयोजन आहे. धर्म ज्या साधूवर अवलंबून आहे त्यांचे रक्षण केले नाहीच तर धर्मच स्थापन होऊ शकत नाही. देवाला चैतन्य ज्या साधूमुळे प्राप्त होतं असा साधू म्हणूनच कलियुगात थोर ठरला समजला जातो. आम्ही मोठे भाग्यवान, आम्हाला महाराष्ट्रातील संतांचं सानिध्य लाभलं. त्यापैकी संत निवृत्तीनाथ, ज्ञानराज माऊली, नामदेवराय, नादबाबा, तुकोबाराय आणि संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आदी संत या महाराष्ट्र भूमीत अवतीर्ण होऊन मराठी माणसाला तारणारी ग्रंथ संपदा आमच्याकरता निर्माण केली. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताती पैजाशी जिंके, आयशी अक्षरे रसिके मिळवीना. अमृताला चवीच्या बाबतीत फिकी पाडणारी मराठी भाषा आणि याच मराठी मायबोलीच्या कुशीत जन्मलेली ही समस्त संत मंडळी. त्यापैकी अतिजवळचे निष्काम कर्मयोगी सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज होत. यांचा जन्म शके 1836 आश्विन शुद्ध ललित पंचमीला आजोळी टापर गावी झाला. जन्मभूमी दहेगाव होती. आईवडिलांनी फार मोठी उपासना केली असावी. जणू काय भोलेनाथच जन्माला आले होते. माळसा मातेनं बाळपणीच बाळाला शिवनामाचं बाळकडू पाजलं होतं. त्यामुळे परमार्थाचे संत चिन्हांगी उमटले होते या बाळाच्या. जगकल्याणार्थ उगवलेलं हे सूर्यबिंब होतं. जसं जसं वाढू लागलं तसतसा त्याच्या मनी एकच ध्यास, मी या जगाला सुखी कसे करेल. त्याकरता त्यांनी 14 वर्ष खडतर तपश्चर्या केली. तो अधिकार प्राप्त केला. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त. 1956 साली पहिले अनुष्ठान आंदरसुल येथे नागेश्वर मंदिरात केले. याच ठिकाणी श्री गुरु नागाबाबांची गुरुकृपा झाली आणि भगवान शंकराने 3 वेळेला साक्षात दर्शन देऊन कृतकृत्य केलं. असे स्वामीजी शिवभक्त बनले. त्यांचं लावण्य अगणित होतं, अविकारी होतं, म्हणून त्यांच्या लावण्याचं वर्णन करावंसं वाटतं. स्वामी लावण्याचा पुतळा गळा, रुद्राक्षांच्या माळा, कैलासीचा बोळा, आज्ञा देखिएला डोळा, कैलासीचा बोळा, आज्ञा देखिएला डोळा. स्वामी लावण्याचा पुतळा गळा, रुद्राक्षांच्या माळा. स्वामी लावण्याचा पुतळा गळा, रुद्राक्षांच्या माळा, कैलासीचा बोळा, आज्ञा देखिएला डोळा, कैलासीचा बोळा, आज्ञा देखिएला डोळा. कपाळी भस्माचं लेपन, कपाळी भस्माचं लेपन, अमृतवाणी प्रवचन, अमृतवाणी प्रवचन, कैलासीचा भोळा, आज्ञा देखिएला डोळा, कैलासीचा भोळा, आज्ञा देखी गेला डोळा. स्वामी लावण्याचा पुतळा गळा, रुद्राक्षांच्या माळा. स्वामी लावण्याचा पुतळा
धर्म स्थापियेला मानव धर्म गावोगावी आश्रमशाळा शिष्यगणांचा प्रचंड मेळा शिष्यगणांचा प्रचंड मेळा कैलासीचा भोळा आजिम्या देखिला डोळा कैलासीचा भोळा आजिम्या देखिला डोळा स्वामी लावण्याचा पुतळा गळा रुद्राक्षांच्या माळा स्वामी लावण्याचा पुतळा गळा रुद्राक्षांच्या माळा कैलासीचा भोळा आज्ञा देखिला डोळा कैलासीचा भोळा आज्ञा देखिला डोळा स्वामी सर्वांचे जीवन दासा हृदयी नाम स्मरण स्वामी सर्वांचे जीवन दासा हृदयी नाम स्मरण हे जनार्दन माऊली जनार्दन जनार्दन माऊली जनार्दन माऊली जनार्दन कैलासीचा भोळा आज्ञा देखिला डोळा कैलासीचा भोळा आज्ञा देखिला डोळा स्वामी लावण्याचा पुतळा गळा रुद्राक्षांच्या माळा स्वामी लावण्याचा पुतळा गळा रुद्राक्षांच्या माळा कैलासीचा भोळा आज्ञा देखिला डोळा कैलासीचा भोळा आज्ञा देखिला डोळा असा हा राजसुकुमार मदनाचा पुतळा मस्तकी जटा श्रीगंगा वरी चंद्र मस्तकी आणि कपाळी भाळ आणि कपाळी भस्म अंगात साधी भगवी कपडे आणि आचार विचार महान शुद्ध असल्यामुळे बाबाजी सर्वांचे श्रद्धास्थान बनले सद्गुरु महिमा अपरंपार असतो किती वाणीने वर्णिला तरी तो अपुरा पडेल तेथे मी अनाथ काय बोलू बाबाजींचे आचार विचार खूपच महान होते अशा सद्गुरूची कृपा होणे म्हणजे जीवन कृतकृत्य होणं कारण गुरुकृपेशिवाय सद्गती नाही म्हणून ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला हा सोप्या भाषेतला बोल होता बाबांचा संतांचा समागम फार दुर्लभ असतो पण पूर्व सुकृताने आमचे बाबाजी आम्हाला जीवनभर आनंद देत होते भाग्य आम्ही जनार्दन देखिला म्हणूनच ते भक्तांचे आईबाप माहेर घर ठरले म्हणून वर्णन करावंसं वाटतं सर्व भक्तांचे माहेर सर्व भक्तांचे माहेर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा जन्म झाला ललित पंचमीला जन्म झाला ललित पंचमीला जन्म झाला ललित पंचमीला जन्म झाला ललित पंचमीला म्हाळसाई उदरी
शिव जन्मला माळसाई उदरी शिव जन्मला माळसाई उदरी शिव जन्मला माळसाई उदरी शिव जन्मला शंकर महाराज भोळा यांच्या गळ्यात रुंडमाळा शंकर महाराज बोला याच्या गळ्यात रुंडमाळा सर्व भक्तांचे माहेर सर्व भक्तांचे माहेर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिरा स्वामी माझा मौनगिरा स्वामी माझा मौनगिरा टापर गावी स्वामी अवतरले डापर गावे स्वामी अवतरे बाबांचा जन्म आजोळी टापर गावला झाला. जन्मगाव दहेगाव होतं. विठ्ठलाची उपासना करणारे बाबाजी बालपणीच विठ्ठल भक्ती करत होते. पंढरपूरची पायीवारी करणारे होते. टापर गावी स्वामी अवतरले डापर गावे स्वामी अवतरले वंशकुळ उद्धरिले वंशकुळ उदारीले माऊली म्हणतात एक हरिभक्त जर कुळात जन्मला तर दोन्ही पक्षाचा उद्धार होतो. दोन्ही पक्ष पायी उद्धरती 42 कुळाचा उद्धार करणारे बाबाजी हा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती त्यांनी वंशकुळ उद्धरिले वंशकुळ उदारीले जय जय जनार्दन माऊली जय जय जनार्दन माऊली जनार्दन माऊली जय जनार्दन माऊली जय जय जनार्दन माऊली भक्तांची सावली जय जय जनार्दन माऊली भक्तांची सावली सर्व भक्तांचे माखेर सर्व भक्तांचे माखेर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिरा स्वामी माझा मौनगिरा स्वामी माझा मौनगिरा श्रमदान चाले आश्रमात दिन रजनी परमार्थात माऊली माऊली जनार्दन राया माऊली माऊली जनार्दन राया हे होता विठ्ठल भक्ती चालला दास विनवी तो दयाळा माऊली माऊली माया बापा सर्व भक्तांचे माखेर सर्व भक्तांचे माखेर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिर स्वामी माझा मौनगिरा स्वामी माझा मौनगिरा स्वामी माझा मौनगिरा अशा सद्गुरु माऊलींनी वेडी वाकडी अल्पशी सेवा करून घेतली. त्यांच्या कृपेमुळेच अशा गुरुमाऊलीच्या कीर्तीचा आजही सुगंध दरवळत आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती अमर कीर्ती राहील, यात काहीच शंका नाही. म्हणून त्यांच्या कृपेने सर्व गुरुबंधूंना भाविकांना माझे अनंत कोटी जय जनार्दन जय हरी. अशा माझ्या गुरुमाऊलीच्या कार्याला
त्यांच्या स्मृतीला आणि त्यांना आमचे कोटी कोटी प्रणाम असो. आमुचे कोटी कोटी प्रणाम, आमुचे कोटी कोटी प्रणाम, आमुचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम. जनार्दन स्वामी आमुची आई, जनार्दन स्वामी आमुची आई, अनाथ बालकांना पदरात घेई, अनाथ बालकांना पदरात घेई, गाऊ मुखाने नाम, आमुचे कोटी कोटी प्रणाम, आमुचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम. गुरु माऊलीने सांभाळिले, कृपा दृष्टीने न्याहाळिले, गाऊ जनार्दन नाम, आमुचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम. जनार्दन स्वामी सर्वांचे जीवन, तयाविन आमुचा जाऊ पाहे प्राण, गाऊ त्यांचेच नाम, आमचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम. गुरु माऊलीची अमर कीर्ती, डोळ्यांनी पाहावी मौनगीर मूर्ती, जनार्दन जनार्दन मौनगिरी मूर्ती, डोळ्यांनी पाहावी मौनगीर मूर्ती, दास गातो मौनगिरीला, आमुचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम. जनार्दन स्वामींचं गुरुपूजन करायच, जनार्दन स्वामींचं गुरुपूजन करायच, पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं, जनार्दन स्वामींचं गुरुपूजन करायच, पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं. जनार्दन स्वामींचं भक्त मंडळ जमल, हाती धरुणी टाळ गुरूंच्या नामात रंगल, जनार्दन स्वामींचं भक्त मंडळ जमलं, हाती धरुणी टाळ गुरूंच्या नामात रंगलं, पूजन करायचं, पूजन करायचं गुरूंच्या पादुका पूजायचं, पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं. आठ आश्रमा
कष्टाचं उज्ज्वल करायचं करायचं गुरूंच्या कार्यात रमायचं 8 आश्रमात कार्य गुरूंचं कष्टाचं उज्ज्वल करायचं गुरूंच्या कार्यात रमायचं जनार्दन स्वामींच्या चरणावरती झुकायचं पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं गुरूंचे पूजन पूजन चला करूया थाटात गुरूंचा संदेश संदेश होच साऱ्या विश्वात गुरूंचे पूजन चला करूया थाटात गुरूंचा संदेश तोच साऱ्या विश्वात जनार्दन नावानी जगी कार्य ते करायचं पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं जनार्दन स्वामींचं गुरुपूजन करायचं पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरूंच्या नामात रंगायचं हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मी तयांचा हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मी तयांचा हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मी तयांचा दुर्मुखल्यासी हसू नको तहानल्याला त्रासू नको भुकेल्यासी फसवू नको संदेश जगी सद्गुरूंचा हमाल मी तयांचा हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मी तयांचा सत्य कधी सोडू नये सद्मार्गासी तोडू नये कष्टाविना जगू नये संदेश जगी सद्गुरूंचा हमाल मी तयांचा हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मी तयांचा परधन पर श्री संग नको पर अन्नाशी स्पर्शू नको पर निंदेचा शब्दही नको संदेश जगी सद्गुरूंचा हमाल मी तयांचा हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मी तयांचा
उठले तरी भक्तीचे मार्ग खुंटले संदेश जगी सद्गुरूंचा हा वाल्मितयांचा हमाल जनार्दन गुरूंचा हमाल मितयांचा हमाल जनार्दन गुरूंचा हा वाल्मितयांचा हमाल मितयांचा हा वाल्मितयांचा साधून सर्वत्रं चंदनम न वने वने. चंदनाजवळ किती सुगंध आहे. तो जवळच्या झाडांना सुगंधित करू शकतो, पण त्याच्याजवळ भेद आहे. तो बांबूला सुगंधित करू शकला नाही, म्हणून बांबू रडत रडत संताकडे गेला. आपले घराणे सांगितले. संतांनी त्याचे डोळे पुसून त्याला खांद्यावर घेऊन आपल्या भगव्या पताकाचा मान त्याला दिला. असे असतात संत. आपण सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. स्वामींनी जात पात भेदभाव, स्त्री पुरुष गरीब श्रीमंताचा भेद ठेवला नव्हता. त्यांची कृपा ज्याच्यावर झाली आयुष्यात त्याला काही कमी पडलं नाही. मला काही लोक विचारतात, महाराज तुमच्याजवळ काय आहे? मी म्हणतो माझे अंतःकरण निर्मळ आहे आणि माझ्यावर सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे. अरे चांगल्याने चांगलं म्हणावं, वाईटाने किती चांगलं म्हटलं तर काय उपयोग. जनार्दन स्वामी देव होते, योगी होते. नव्हे नव्हे त्यांच्याकडे आपण ज्या दृष्टीने पाहाल तसे ते पूर्ण अनुभवी संत होते. त्यांनी आम्हाला चांगलं म्हणून निघून गेले. आता लोकांनी नालायक जरी म्हटलं तरी त्याची खंत आम्हाला वाटत नाही, कारण ते जग कल्याणार्थ उगवलेले सूर्यबिंब होते. आमचा विश्वास त्यांच्याच पायी आहे. असे अवतारी पुरुष आपल्याला जेवढे आवडतात तेवढे देवाला सुद्धा आवडतात. अशा भक्तांच्या हृदयात राहण्याकरता देवसुद्धा जुरतो. नाम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयोरो. भगवान म्हणतात, अर्जुना मी त्यांच्याजवळ सापडेल. परितयापासी फांडवा मी हरपला घेऊसावा. जेथ नामघोष बरवा करते माझा. जे रात्रंदिवस माझीच भजन भक्ती करतात तेथेच माझा मुक्काम पोस्ट आहे. अशा भक्तांच्या भावबळाने तो प्रभू आकळला जातो. ते भक्त सुद्धा कार्य संपलं की जगाचा निरोप घेतात, कारण युगे युगे पुन्हा देवाबरोबर अवतार घ्यावा लागतो. हे परब्रह्म स्वामी सुंदरराज सर्वत्र महाराष्ट्रात प्रेमरूपी खाऊ वाटून हसत खेळत 10 डिसेंबर 1989 साली मृत्युलोकीचा अखेरचा प्रवास संपवून नाशिक आश्रमात पहाटे 4 वाजता आपली कैलासाची पाऊलवाट धरून आमच्यातून निघून गेले. जाताना शिष्यांना व भक्तांना सांगितले, उठा कामाला लागा, नित्य कर्म करा. हे अखेरचे शब्द काढले. मला कोपरगावी समाधीला न्या. नित्यने विधी करत करत प्रभू स्मरण करत ब्रह्मलीन झाले. जग कल्याणार्थ उगवलेला सूर्य मावळल्यामुळे सारा महाराष्ट्र शोकाकुल झाला. भक्तांचे शोक अनावर होऊन ते शोकसागरात बुडाले. बाबाजी आम्हाला सोडून कैलासात निघून गेले. सोडोनिया भक्ताना बाबाजी चालले शिवलोकान. सोडोनिया भक्ताना बाबाजी चालले शिवलोकान. आश्रमात गर्दी झाली दाट. गुरुवचने फुटली पहाट. लावा कामाला हात बाबाजी चालले शिवलोकात. सोडोनिया भक्तान बाबाजी चालले शिवलोकात. 10
1989 साली स्वामींनी समाधीची वेळ साधिली. जातो आम्ही एकांत बाबाजी, चालले शिवलोका. सोनिया भक्ताना बाबाजी चालले शिवलोका. जातानी मार्ग सांगितला खुल्ला, नित्यनेम सोडू नका मला. मी येईन पुन्हा उतारात बाबाजी, चालले शिवलोका. सोनिया भक्ताना बाबाजी चालले शिवलोका. जो निष्काम करी माझी सेवा. जाताना सांगितलं, मी सांगितलेले नियम पाळा. जो सांभाळील वाणी पाणी तोच माझा जगातला ब्रह्मज्ञानी. परदार, परधन, परान्न, परनिंदा यांचा त्याग करा. जो निष्काम करी माझी सेवा, त्याला सेवेचा मिळेल मेवा. मी त्या भक्ताच्या हृदयात बाबाजी, चालले शिवलोका. सोनिया भक्ताना बाबाजी चालले शिवलोका. नाशिकाश्रम निर्वाण स्थान, नाशिकाश्रम निर्वाण स्थान. कोपरगावी समाधी स्थान, कोपरगावी समाधी स्थान. येथे मी असे दिन रात बाबाजी, चालले शिवलोका. स्वामी सोनिया भक्ताना बाबाजी चालले शिवलोका.